Hello friends, now we are discussing about the cost of quality and value of quality. Previous lecture discussed about the cost of quality and then discussing about the value of quality. Value of quality is defined as direct and indirect returns. Direct and indirect returns gained by the company due to implemented missions of quality control. Direct or indirect returns gained by the company due to implemented missions of quality control. क्वालिटी कंट्रोल म्हणजेच काय डायरेक्ट आणि इनडायरेक्ट गेन्स मीन्स डायरेक्ट बेनिफिट्स और इनडायरेक्ट बेनिफिट्स. जो तुमचं जे मिशन्स आहे, जे क्वालिटी कंट्रोलचं मिशन आहे ते तुम्ही इम्प्लिमेंट केल्यानंतर कंपनीला जे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट रिटर्न्स मिळणार आहेत त्याला आपण म्हणतो काय व्हॅल्यू ऑफ क्वालिटी. अँड कॉस्ट ऑफ क्वालिटी मीन्स cost or expenditure incurred in carrying out the activities to fulfill needs of consumer. जी कॉस्ट जो खर्च झालेला आहे तो कशासाठी झालेला आहे, कोणत्या ॲक्टिव्हिटीसाठी झालेला आहे, ती कंझ्युमरची नीड जी आहे ती फुलफिल करण्यासाठी म्हणजे प्रोडक्टवर झालेला आहे. आता व्हॅल्यू ऑफ क्वालिटीमध्ये डायरेक्ट बेनिफिट्स सच ॲज इन्क्रीज इन सेल्स वॉल्यूम म्हणजे क्वांटिटी, सेलिंग क्वांटिटी जी आहे ती वाढणार आहे. सेविंग ड्यू टू इन्क्रीज द प्रोडक्शन इन्क्रीज होणार आहे. रिडक्शन इन स्क्रॅप अँड रिवर्क कॉस्ट, स्क्रॅप रिडक्शन होणार आहे आणि रिवर्क कॉस्ट रिड्यूस होणार आहे. हे आहेत डायरेक्ट बेनिफिट्स by the mission of quality control implementation. And then indirect benefits such as reputation of manufacturer, goodwill of customer, psychological stability due to increased sale, security of job among workers. आता याच्यामध्ये बघा इनडायरेक्टमध्ये काय काय आहे, कंपनीचं जे मॅन्युफॅक्चरर आहे त्या कंपनीचं रिप्युटेशन वाढणार आहे. कस्टमरला त्याची जी रिक्वायरमेंट होती ती फुलफिल झाल्यामुळं तो तुमचा जो प्रोडक्ट आहे तो घेतल्यानंतर त्याला एक गुडविल म्हणजे आपण कुठला तरी चांगला प्रोडक्ट घेतलेला आहे, चांगल्या दर्जाचा प्रोडक्ट घेतलेला आहे असं त्याचं एक भावना होणार आहे. सायकोलॉजिकल स्टॅबिलिटी त्याची तशी बनणार आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे म्हणजेच काय बघा, एखाद्या कंपनीचा आपण ब्रँड म्हणतो, तो ब्रँड कसा तयार होतोय तर त्याची क्वालिटी किंवा त्याचा परफॉर्मन्स त्याच्यामुळे काय होते, त्याचं नाव होतं मार्केटमध्ये, काय होतं नाव होते, आपण त्याला म्हणतो ब्रँड तयार झाला असं आपण म्हणतो. ती एक स्टॅबिलिटी तयार होते. बेरिंग घ्यायचं तर एस्केपचं घ्यायचं, गाडी घ्यायची तर हिरो होंडाची घ्यायची किंवा हिरोची किंवा होंडाची घ्यायची. ते एक ब्रँड तयार झाला आहे, एक सायकोलॉजिकल मेंटली ते तयार होते. हे काय आहेत इनडायरेक्ट बेनिफिट्स आहेत कंपनीसाठी. आणि सिक्युरिटी ऑफ जॉब अमंग वर्कर्स, आणि हे सगळं काय कशासाठी आहे तर तिथं जे काम करणारे वर्कर्स आहेत त्यांना एक सिक्युरिटी मिळणार आहे. त्यांना काय मिळणार आहे, सिक्युरिटी मिळणार आहे. म्हणजे त्यांचं जे प्रोडक्शन वाढलं, सेल वाढला, प्रोडक्टची कॉस्ट रिड्यूस झाली, स्क्रॅप कमी झाला, लॉसेस कमी झाले, प्रॉफिट वाढला, तर काय होणार आहे, ऑब्व्हियसली काय होणार आहे, तिथं जे काम करणारे वर्कर्स आहेत त्यांना एक सिक्युअर जॉब मिळणार आहे किंवा जॉबची सिक्युरिटी त्यांना मिळणार आहे. म्हणजे तिथं काय होणार आहे, वर्क असणार आहे. दॅट इज द इनडायरेक्ट बेनिफिट्स. आणि यालाच आपण म्हणतो डायरेक्ट अँड इनडायरेक्ट रिटर्न्स बाय द इम्प्लिमेंटेशन ऑफ quality control missions in an organization.
नेक्स्ट, relation between value of quality and cost of quality. Relation between value of quality and cost of quality. तर बघा, कॉस्ट इन रुपीज आणि क्वालिटी ऑफ डिझाईन. क्वालिटी ऑफ डिझाईन इज हॉरिझॉन्टल ॲक्सिस आणि कॉस्ट इन रुपीज इन व्हर्टिकल ॲक्सिस. बघा, व्हॅल्यू ऑफ क्वालिटी वाढली की त्याची कॉस्ट ऑफ क्वालिटीसुद्धा काय होते, इन्क्रीज होत जाते. म्हणजे क्वालिटी ऑफ डिझाईनसुद्धा काय होतं आहे, इन्क्रीज होत जाते. डिझाईनसुद्धा काय होतं, इन्क्रीज होते. इन्क्रीज इन कॉस्ट ऑफ क्वालिटी when increase in value of quality. Increase in value of quality. Increase in cost of quality when increase in value of quality. तर याच्यामध्ये बघा स्टेजेस दिलेले आहेत. व्हॅल्यू ऑफ क्वालिटी इन्क्रीज होत गेल्यानंतर कॉस्ट ऑफ क्वालिटीसुद्धा इन्क्रीज होत गेलेला आहे. क्वालिटी ऑफ डिझाईनसुद्धा काय होतं आहे, इन्क्रीज होत गेलेला आहे. दॅट इज द रिलेशनशिप बिटवीन कॉस्ट ऑफ क्वालिटी अँड व्हॅल्यू ऑफ क्वालिटी. देन new topic, new content is inspection. Meaning of inspection. Inspection is defined as the act of checking of material, products or components of products at various stages of manufacturing. Inspection म्हणजेच काय, the act of checking of material and products or components of products at the various stages of manufacturing. व्हेरियस स्टेजेसला कॉम्पोनंटचं किंवा प्रोडक्टचं किंवा मटेरियलचं जे चेकिंग केलं जातं आहे, जे चेकिंग ॲक्शन त्याच्यावर केली जाते त्याला म्हणतो आपण इन्स्पेक्शन. इन्स्पेक्शन इज अन इम्पॉर्टंट टूल टू अचीव क्वालिटी कन्सेप्ट. इन्स्पेक्शन हे एक इम्पॉर्टंट टूल आहे, कारण क्वालिटी अचीव करण्यासाठी किंवा क्वालिटी कंट्रोलिंगसाठी एक इम्पॉर्टंट टूल आहे. इन्स्पेक्शन मीन्स चेकिंग. इट इज नेसेसरी टू अश्युअर कॉन्फिडन्स टू मॅन्युफॅक्चरर and aims satisfaction to customer. It helps to control quality, reduces manufacturing costs, eliminates scrap losses and assignable causes of defective works. It is necessary to assure confidence to manufacturer and aims satisfaction of customer. कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन होणार आहे, मॅन्युफॅक्चरची कॉन्फिडन्स लेवल वाढणार आहे, स्क्रॅप रिड्यूस होणार आहे, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमी होणार आहे, क्वालिटी कंट्रोलसाठी ते हेल्प करणार आहे. सो इन्स्पेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट टूल इन द क्वालिटी कन्सेप्ट. ऑब्जेक्टिव्स ऑफ इन्स्पेक्शन. To detect and remove the faulty raw materials before it undergoes production. फॉल्टी रॉ मटेरियल जर असेल तर त्या करणार आपण ते डिटेक्ट करणार आणि ते रिमूव्ह करणार आहे प्रोडक्शन सिस्टीममध्ये जाण्या अगोदर. टू डिटेक्ट द फॉल्टी प्रोडक्ट्स इन प्रोडक्शन व्हेनेवर इट इज डिटेक्टेड. फॉल्टी प्रोडक्ट्स याच्या थ्रू आपण काय करणार, डिटेक्ट करणार इन्स्पेक्शन थ्रू. टू ब्रिंग फॅक्ट्स टू द नोटीस ऑफ मॅनेजर्स बिफोर दे बिकम सिरियस, to enable them discover weaknesses and over the problem. जर काही प्रॉब्लेम असेल किंवा कुठल्या तरी एखाद्या सिस्टीममध्ये विकनेसेस असेल तर काय करणार आहे आपण मॅनेजरला तशी इंटिमेट करणार आहे. टू प्रिव्हेंट द सबस्टँडर्ड रिचिंग द कस्टमर अँड रिड्युसिंग कंप्लेंट्स. काय करणार आहे, सब स्टँडर्ड रिचिंग द कस्टमर अँड रिड्युसिंग कंप्लेंट्स रिड्युसिंग होणार आहेत इन्स्पेक्शन झाल्यामुळे. कस्टमरच्या हाती प्रॉडक्ट जाण्या अगोदरच काय होणार आहे, त्याचं इन्स्पेक्शन होणार आहे, त्याच्यातला फॉल्ट जो आहे तो डिटेक्ट होणार आहे आणि त्याच्यावर तिथंच काय केलं जाणार आहे, ॲक्शन घेतली जाणार आहे. टू प्रमोट रिप्युटेशन फॉर क्वालिटी अँड रिलायबिलिटी ऑफ प्रोडक्ट.
आणि इन्स्पेक्शन केल्यामुळे काय होणार आहे, तुमच्या रिप्युटेशनला प्रमोट केलं जाणार आहे, तुमच्या प्रोडक्टची रिलायबिलिटी इन्क्रीज होणार आहे. दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्स्पेक्शन. कंझ्युमर सॅटिस्फिकेशन होणार आहे. दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ inspection. Types of inspection. Incoming inspection, in process inspection. In process inspection मध्ये फर्स्ट पीस इन्स्पेक्शन, फ्लोअर इन्स्पेक्शन, ऑपरेटर इन्स्पेक्शन, लास्ट पीस इन्स्पेक्शन अँड सेंट्रलायझर इन्स्पेक्शन. अँड थर्ड फायनल इन्स्पेक्शन. फायनल इन्स्पेक्शन. What is the floor inspection? Floor inspection means inspection is carried out near the machines or at the machine shop floor. The inspection is performed at the place of production. It suggests the checking of materials in process at the machine or in the production time by patrolling inspector. These inspectors move from machine to machine and from one to the other work centers. Inspectors have to be highly skilled. This method of inspection minimizes the material handling, does not disrupt the line layout of machinery, and quickly locate the defect and readily offers field and correction. The floor inspection म्हणजेच काय, machine to machine, at the place of machine, near the machine, तिथं काय केलं जातं, तिथं चेकिंग केलं जाते. त्याचं जे प्रोडक्टचे सॅम्पल्स आहेत त्याचं चेकिंग केलं जातं. ते इन्स्पेक्टर थ्रू, क्वालिटी इन्स्पेक्टर थ्रू काय केलं जातं आहे, त्याचं चेकिंग म्हणजे पेट्रोलिंगसारखं केलं जातं आहे. त्या ठिकाणी जाऊन त्याला चेकिंग केलं जातं आहे. म्हणजे लाईन डिस्टर्ब होऊ नये याच्यासाठी त्या ठिकाणी जाऊन ते इन्स्पेक्शन केलं जाते. त्याला आपण म्हणतो फ्लोअर इन्स्पेक्शन. फ्लोअर इन्स्पेक्शन. ॲडव्हान्टेजेस काय आहे बघा. डिटेक्शन ऑफ एरर्स ऑफ द सोर्स रिड्युसेस स्क्रॅप अँड रिवर्क. स्क्रॅप अँड रिवर्क रिड्यूस होणार आहे. करेक्शन इज डन बिफोर इट अफेक्ट्स फर्दर प्रोडक्शन. ज्या त्या वेळेला करेक्शन केली जाते पुढील प्रोडक्शन करण्या अगोदर. रिझल्टिंग इन सेविंग कॉस्ट ऑफ अननेसेसरी वर्क ऑन डिफेक्टिव्ह पार्ट्स. अननेसेसरी वर्क होणार नाही डिफेक्टिव्ह पार्ट्स असेल तर. मटेरियल हँडलिंग टाईम इज रिड्यूस. मटेरियल हँडलिंग सिस्टीम, मटेरियल हँडलिंग टाईम जो आहे तो कमी होणार आहे. जॉब सॅटिस्फॅक्शन टू वर्कर ॲज द कांट बी हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर बॅड वर्क ॲट अ लॅटर डेट. Greater number of pieces can be checked than a sample size. Greater number of pieces can be checked. हे बरेचसे क्वांटिटी ऑफ द प्रोडक्ट काय केले जातात, चेक केले जातात. डज नॉट डिले इन प्रोडक्शन. आणि प्रोडक्शनमधला जो डिले आहे तो डिले इलिमिनेट केला जातो. डिसएडव्हान्टेजेस. डेलिकेट इन्स्ट्रुमेंट कॅन बी एम्प्लॉयड. इन्स्ट्रुमेंट्स, बरेचसे इन्स्ट्रुमेंट एम्प्लॉय करावे लागतात तिथं. मेजरिंग और इन्स्पेक्शन इक्विपमेंट हॅव टू बी रिकॅलिब्रेटेड ऑफन ॲज दे आर सब्जेक्टेड टू विअर और डस्ट. इन्स्पेक्शन इक्विपमेंट्स जे आहेत त्याला पुन्हा पुन्हा कॅलिब्रेट करावं लागतं कारण त्याच्यावर तेवढी वर्किंग केलं जातं. हाय कॉस्ट ऑफ इन्स्पेक्शन बिकॉज ऑफ न्युमरस सेट्स ऑफ इन्स्पेक्शन्स अँड स्किल्ड इन्स्पेक्टर्स. इन्स्पेक्शन कॉस्ट हाय होणार आहे कारण का नंबर ऑफ सेट्स आपण इन्स्पेक्ट करणार आहे आणि ते जो इन्स्पेक्टर आहे तो हायली स्किल्ड असणार, त्यामुळे त्याची सॅलरी पण तशी असणार आहे, म्हणजे ती कॉस्ट वाढणार आहे. सुपरविजन ऑफ इन्स्पेक्टर्स इज डिफिकल्ट टू ड्यू टू व्हायब्रेशन. सुपरविजन ऑफ इन्स्पेक्टर्स इज डिफिकल्ट टू व्हायब्रेशन. प्रेशर ऑन इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर प्रेशर असणार आहे कारण तो चेक करतोय त्याच्यावर प्रेशर असणार आहे. इफेक्टिव्ह प्रॉडक्ट जर प्रोडक्शन सिस्टीममधून जर गेला त्यामधून चेक करून सुद्धा तर त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती. पॉसिबिलिटी ऑफ बेस्ड इन्स्पेक्शन बिकॉज ऑफ वर्कर. पॉसिबिलिटी शक्यता आहे बेस्ड इन्स्पेक्शन बिकॉज ऑफ वर्कर. देन सेंट्रलाइज्ड इन्स्पेक्शन.
Centralized inspection means carried in a central place with all testing equipments. Sensitive equipment is housed in air-conditioned area. Samples are brought to the inspection floor for checking. Centralized inspection may locate in one or more places in the manufacturing industry. सेंट्रलाइज्ड इन्स्पेक्शन म्हणजेच काय, एखादा प्रॉडक्ट काय करणे एखाद्या सेंट्रल रूममध्ये जिथं एअर कंडिशनर आहे सर्व काही, जिथं सर्व इक्विपमेंट्स आहेत, कॅलिब्रेटेड इक्विपमेंट आहेत, आणि त्या ठिकाणी त्या प्रॉडक्टला त्याचं इन्स्पेक्शन करणे, सेंट्रल लेवलला लिहून इन्स्पेक्शन करणे. मग त्याचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेजेस आहेत. ग्रेटर डिग्री ऑफ इन्स्पेक्शन ड्यू टू सेन्सिटिव्ह इक्विपमेंट यूज केले जातात. लेस नंबर ऑफ इन्स्पेक्टर्स अँड टूल्स. नंबर ऑफ इन्स्पेक्टर लागत नाहीत त्या सेंट्रल रूममध्ये. एक जरी इन्स्पेक्टर असेल तर त्या गोष्टी यूज करतो. टूल्स कमी लागतात कारण वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जर चेकिंग करायचं म्हटलं तर टूल जास्त लागणार आहेत. ॲडव्हान्टेजेस आहेत. टूल जास्त लागणार आहेत, इन्स्पेक्टर जास्त लागणार आहेत. इक्विपमेंट नीड्स लेस फ्रिक्वेन्सी ऑफ रिकॅलिब्रेशन करण्याची गरज लागत नाही जास्तीत जास्त. फ्रिक्वेन्सी कमी येणार आहे त्याची. कॉस्ट ऑफ इन्स्पेक्शन इज रिड्यूस. इन्स्पेक्शन कॉस्ट कमी होणार आहे. अनबेस्ड इन्स्पेक्शन. सुपरविजन ऑफ इन्स्पेक्टर मेड पॉसिबल. म्हणजे इन्स्पेक्टर सुपरविजन जे काय ते ॲक्युरेट होणार आहे. नो डिस्ट्रॅक्शन टू द इन्स्पेक्टर. म्हणजे इन्स्पेक्टर काय होणार आहे, डिस्ट्रॅक्ट होणार नाही. डिसॲडव्हान्टेजेस. डिफेक्ट्स ऑफ जॉब आर नॉट रिव्हील्ड क्विकली फॉर प्रिव्हेन्शन. म्हणजे डिफेक्ट लगेच डिटेक्ट होणार नाही. ग्रेटर मटेरियल हँडलिंग. प्रॉडक्ट सेंट्रल रूममध्ये मटेरियल हँडलिंग प्रोसेस जी आहे ती वाढणार आहे. हाय कॉस्ट ॲज प्रॉडक्ट्स आर सब्जेक्टेड टू प्रोडक्शन बिफोर दे आर प्रिव्हेंटेड. प्रॉडक्टची कॉस्ट वाढणार आहे. ग्रेटर डिले इन प्रोडक्शन डिले होणार आहे कारण तो प्रोडक्ट इन्स्पेक्ट करायला आपल्याला काय करणार आहे, सेंट्रल रूममध्ये त्या जावं लागणार आहे, कॅलिब्रेटर रूममध्ये जावं लागणार आहे. इन्स्पेक्शन ऑफ हेवी वर्क नॉट पॉसिबल. हेवी प्रॉडक्ट असेल तर त्याचं इन्स्पेक्शन करणं पॉसिबल नाही आहे. प्रोडक्शन कंट्रोल वर्क इज मोर कॉम्प्लिकेटेड अँड ग्रेटर स्क्रॅप. That is the advantage and disadvantage of centralized inspection. Final inspection, this is also similar to functional or assembly inspection. This inspection is done only after completion of work. This is widely employed in process industries where there is not possible, such as electroplating or anodizing products. This is done in conjunction with incoming material inspection. Final inspection means finally carried out after the final manufacturing stage, and finished products ready for dispatch in market are inspected to know how well they are performing. या फायनली त्याला काय केलं जाते, इन्स्पेक्ट केलं जाते. ओके. आणखीन कोणकोणते आहेत बघा. इन्स्पेक्शन टाईप्स. फर्स्ट पीस इन्स्पेक्शन काय करणार आहे आपण, इन प्रोसेस इन्स्पेक्शनमध्ये फर्स्ट पीस इन्स्पेक्शन स्टार्ट झाल्यानंतर carried out on the first item manufactured after the machine setup. काय करणार आहे आपण, फर्स्ट पीस जो आहे फर्स्ट स्टेजला आपण त्याला काय करणार आहे, इन्स्पेक्ट करणार आहे. ऑपरेटर इन्स्पेक्शन. द ऑपरेटर हिमसेल्फ कॅरीज आउट इन्स्पेक्शन ड्युरिंग मॅन्युफॅक्चर. ऑपरेटर स्वतःच इन प्रोसेसमध्ये प्रोडक्शन सिस्टीम चालू असताना, मॅन्युफॅक्चरिंग चालू असताना तो काय करणार, स्वतःच काय करणार आहे, इन्स्पेक्शन करणार आहे. लास्ट पीस इन्स्पेक्शन म्हणजेच काय, एखादा लॉट आहे तो मॅन्युफॅक्चरिंग करायला चालू आहे, प्रोडक्शन चालू आहे, एक 20 प्रोडक्टचा लॉट आहे, तर त्याच्यामधला जो 20 नंबरचा पार्ट आहे तो आपण इन्स्पेक्ट करणार आहे. तो जर ओके असेल तर बाकीचे 19 पार्टचे आहेत ते ओके करणार आहे.
आणि तो जर डिफेक्टिव्ह असेल तर तो लॉटच डिफेक्टिव्ह करणार आहे. म्हणजे याच्यामुळे काय होतं आहे, रिजेक्शनसुद्धा वाढणार आहे, रिवर्क वाढणार आहे, डिफेक्टिव्ह पार्ट्स प्रोव्हाइड टू द कस्टमर. अशा गोष्टी ह्या लास्ट केस इन्स्पेक्शनमुळे होणार आहे. दॅट इज द टाईप्स ऑफ इन्स्पेक्शन आर incoming inspection, in process inspection and final inspection. Okay, then I will see the difference between quality control, inspection and quality control. Inspection and quality control parameters like that: scope, definition, devices used, applicability, concern. Inspection and quality control. It is the part of quality control. Inspection is the part of quality control. Inspection is the part of quality control. But quality control is broad term. Inspection at particular stage. आणि इन्स्पेक्शन कधी होते याच्यामध्ये पर्टिक्युलर स्टेज बाय स्टेज इन्स्पेक्शन होते. डेफिनेशन. इन्स्पेक्शनची डेफिनेशन: चेकिंग ऑफ मटेरियल, प्रोडक्ट और कंपोनेंट्स ऑफ प्रोडक्ट ॲट व्हेरियस स्टेजेस विथ रेफरन्स टू सर्टन प्रीडिटरमाइंड फॅक्टर्स अँड डिटेक्टिंग अँड सॉर्टिंग आउट द फॉल्टी और डिफेक्टिव्ह आयटम्स. म्हणजे याच्यामध्ये काय, इन्स्पेक्शनमध्ये चेकिंग करणे मटेरियलचं, कॉम्पोनंटचं, जॉबचं, व्हेरियस स्टेजेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. व्हेरियस स्टेजेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंगला काय करणे, त्याचं चेकिंग करणे. बट क्वालिटी कंट्रोल इज effective system for integrating quality development, quality maintenance and quality improvement efforts of various groups in an organization to enable the production to be carried out at most economical level. इन्स्पेक्शनमध्ये काय होतं, चेकिंग होतं आहे मटेरियलचं, प्रॉडक्टचं, पार्ट्सचं किंवा कॉम्पोनंटचं मॅन्युफॅक्चरिंगच्या पर्टिक्युलर स्टेजला. आणि याच्यामध्ये क्वालिटी कंट्रोलमध्ये काय होतं आहे, डेव्हलपमेंट, क्वालिटी डेव्हलपमेंट होते, क्वालिटी इम्प्रूव्हमेंट, क्वालिटी मेंटेनन्स केला जातो. डिव्हाइसेस यूज्ड. प्रिसिजन मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आर यूज्ड इन इन्स्पेक्शन सच एज व्हर्नियर कॅलिपर्स, मायक्रोमीटर्स, प्रोफाईल प्रोजेक्टर्स एक्सेट्रा, गेजेस एक्सेट्रा. इन्स्ट्रुमेंट यूज केले जातात इन्स्पेक्शनमध्ये. बट इन क्वालिटी कंट्रोल, स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल, कंट्रोल चार्ट्स, acceptance सॅम्पलिंग, प्रोसेस कॅपेबिलिटी, वेंडर रेटिंग स्टडी, क्वालिटी ऑडिट्स त्याच्यामध्ये केलं जातं आहे क्वालिटी कंट्रोलमध्ये. दॅट इज द डिफरन्स बिटवीन इन्स्पेक्शन अँड क्वालिटी कंट्रोल. ॲप्लिकॅबिलिटी. कन्सर्ड विथ क्वालिटी ऑफ फास्ट प्रोडक्शन. कन्सर्ड विथ क्वालिटी ऑफ फास्ट प्रोडक्शन. कन्सर्ड विथ क्वालिटी ऑफ फ्युचर प्रोडक्शन. कन्सर्ड विथ क्वालिटी ऑफ फास्ट प्रोडक्शन. जे प्रोडक्शन बनवलेलं आहे त्याच्याशी कन्सर्न असते इन्स्पेक्शन. आणि क्वालिटी कंट्रोल जे आहे ते फ्युचरमध्ये काय बनवायचं आहे त्याच्याशी कन्सर्न केलं जाते. Mainly the responsibility of inspectors. Everybody working in the organization is responsible. इन्स्पेक्शनमध्ये इन्स्पेक्टर रिस्पॉन्सिबल आहे. क्वालिटी कंट्रोलमध्ये जर क्वालिटीमध्ये काय चेंजेस झाले तर त्याला पूर्ण ऑर्गनायझेशन रिस्पॉन्सिबल आहे. दॅट इज द डिफरन्स बिटवीन इन्स्पेक्शन अँड क्वालिटी कंट्रोल.